मांडरगडावरती 300 लोकांना का गमवावे लागले आपले प्राण, पहा ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण निघालेलो आहोत मांडरगावची काळूबाई या ठिकाणी। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आपण आता डायरेक्ट भेटूया मांडरगडावर। नमस्कार मंडळी, तर आज आपण आलेलो आहोत मांडरची काळूबाई या ठिकाणी। तर मागील काही वर्षापूर्वी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली होती। त्या घटनेमध्ये भरपूर असे लोक चंद्रचंगरीमध्ये मारले गेले। तर ती घटना नक्की कशामुळे घडली आणि काय घडली याविषयीच मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा। दिनांक 25 जानेवारी 2005 वेळ दुपारची मांडरगडावरील उत्सवादरम्यान अशीच एक मोठी दुर्घटना घडली होती। त्यात जवळपास 300 जणांचा मृत्यू झाला होता। ही दुर्घटना नेमकी काय होती जाणून घेऊया या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ मांडर देवीचं मंदिर एका डोंगरावर वसलेलं आहे। याला काळूबाईचं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं। मांडर देवीच्या मंदिरात जाण्यासाठी हा लहान डोंगर चढावा लागतो। त्यासाठी पायऱ्या आहेत। पायऱ्यांच्या दुतर्फा पूजेच्या साहित्यांची दुकानंही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। दरवर्षी जानेवारी महिन्यात डोंगरावर मांडर देवीची यात्रा असते। हा उत्सव जवळपास 15 दिवस चालतो। आपलं गाराणे देवीसमोर मांडण्यासाठी, आपल्या इच्छेपूर्तीसाठी आणि इच्छा पूर्ण झाली म्हणून दर्शनासाठी लाखो भाविक खास करून यात्रेला हजेरी लावतात अशी मान्यता आहे। दरवर्षीप्रमाणे त्याही दिवशी जवळपास 3 लाख भक्त उत्सवासाठी जमले होते। यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलंही होती। उसळलेल्या गर्दीतून प्रत्येक जण जमेल तसे देवीचं दर्शन घेत होता। बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती, त्यामुळे डोंगराच्या एका बाजूला बोकड कापले जात। दुपारच्या वेळी गर्दीत अचानक गोंधळ उडाला। काही भाविक घसरून खाली पडले आणि गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली। यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते। या तंबूंनाही आग लागली। सिलेंडरचा स्फोट झाला आणि शेकडोंचा बळी गेला। अनेक जण गंभीर जखमी झाले। क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। शेकडोंचे जीव गेले। लहान मुले गुदमरली गेली। पाहता पाहता मृतांचा आकडा 100 पार गेला आणि दिवसाअखेर जवळपास 300 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। तर काही स्थानिक पत्रकारांनुसार उत्सवाच्या मार्गावर असलेल्या दुकानांना आग लागली आणि धुराचे लोट दिसू लागले। तर काहींनी सांगितले काही दुकानांमध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला। स्फोटाचा आवाज आल्याने आणि आग लागल्याने लोकांमध्ये खळबळ उडाली। चेंगराचेंगरी झाली आणि लोकांचा मृत्यू झाला। ही दृश्य जवळून पाहणारे पत्रकार सांगतात, मृतदेहांचे थर एकावर एक रचल्याप्रमाणे दृश्य दिसत होते। गर्दी दुकानांमध्ये घुसल्याने पत्र्याची दुकानं कोलमडून पडली। शॉक बसल्याने अनेकांचा जीव तेथेच गेला। दुकानांना आग लागली। लूटमार सुरू झाली। लहान मुलं रडत होती। जखमी झालेली माणसं तळमळत होती। प्रेतांच्या भोवती जमा झालेली माणसं धाय मोकळून रडत होती। तर मंडळींनो, अशा दुर्घटना परत कधी होऊ नये म्हणून सर्व भक्त भाविकांनी प्रत्येक मंदिरामध्ये जे नियम आणि आपल्याला आदेश दिले जातात त्याचं काटेकोरपणे पालन करणे गरजेचं आहे। आणि सर्वांनी लाईनीमध्ये शांततेमध्ये दर्शन घेऊन कुठलाही गडबड गोंधळ न करता प्रत्येकाने आपापल्या घरी सुखरूप पोहोचलं पाहिजे। हे जर असं केलं तर यापुढे कोणतीही अशी मोठी दुर्घटना आपल्याला घडलेली पाहायला भेटणार नाही। मंडळींनो, आपण आलो होतो आज मांडर गावातील काळूबाई
या देवस्थानाला. तर या देवस्थानाविषयी संपूर्ण चित्रीकरण मी तुम्हाला दाखवलं आहे आणि मागील जे एक दुर्दैवी घटना झाली त्याबद्दल पण आपण व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.